नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करत आहे. आत्ता तसे येणाऱ्या थोड्या दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. सध्याला पाऊस चालूच झालेला आहे, पण पावसाच्या प्रमाणात आता पुढे वाढ होणार आहे. सध्या द्रोणीय स्थिती इकडे बीड, अहमदनगर, नांदेड, पुसद या भागात झालेली दिसून येते आणि अकलूज, सोलापूर, सांगली परिसरातसुद्धा द्रोणी स्थितीचा थोडासा अंश दिसत आहे. या अनुषंगाने पाहायला गेलं तर पावसाची तीव्रतासुद्धा जळगाव, छत्रपती संभाजीनगर, लोणार, मालेगाव या भागात दिसून येत आहे हलक्या मध्यम पावसाचं. आणि इकडे बीड नगर परिसरात हलकेसे ढग तयार होताना दिसत आहेत. आणि सातारा, वडोदरासुद्धा हलकासा पावसाचा ढग निर्माण झालेला आहे असंही दर्शवत आहे आणि तिथं पाऊस नंतरनं वाढेल असं वाटतं. इकडे राजापूर, कोल्हापूर आणि रपकय, बनटी ह्या परिसरात पावसाचा हलका मध्यम पावसाचे ढग आहेत. राजापूर परिसरात चांगला जोर आहे. पणजी म्हणजे गोवा, गोकाक, हुबळीला चांगला जोर आहे पावसाचा. पाऊसही चांगला पडत असेल तिथं आणि पावसाचा जोर पण चांगला वाटतो. कोंडापुरा, चिकमगळूर, दावणगिरी या परिसरात हलका मध्यम पावसाचा जोर दिसून येत आहे. एकंदरीत पावसाची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली वाटते. समुद्रातसुद्धा पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत. हलकेसे मध्यम स्वरूपाचे ढग आता तिथे दिसत आहेत. इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा पावसाचे हलके मध्यम ढग व्हायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत पाहता बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू परिस्थिती चांगली होत चालली आहे. इकडे आज रात्रीतून पाहायला गेलं तर पुणे, अहमदनगर, बीड, लोणार, नांदेड ह्या परिसरात पावसाची शक्यता आहे आणि सातारा, सांगली, अकलूज परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. पुढे जर पाहायला गेलं तर बीड, लोणार, नांदेड, लातूरलासुद्धा, बीडला चांगला पाऊस आहे. बीड परिसरात पावसाचा जोर आणखीन पाहायला गेलं तर शिर्शी, दावणगिरी आणि कोंडापूर परिसरात, हिंदपूर या कर्नाटक भागातसुद्धा पावसाचा जोर रात्रीतून आहे. चिकमगळूरू, बेळूरू, म्हैसूर आणि बेंगलोर या भागातसुद्धा हलक्या पावसाचा जोर दिसून येत आहे. पहाटेचा तापमान पाहायला गेलं तर जळगाव किंवा उत्तर महाराष्ट्र, उत्तर ते पूर्व महाराष्ट्र 30-31 सेल्सिअस तापमान आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 24 ते 28 सेल्सिअस तापमान आहे. कर्नाटकातसुद्धा हीच परिस्थिती आहे. 24 ते 27 सेल्सिअस तापमान सर्वत्र आहे. दुपारचं तापमान पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र, सोलापूर ते जळगाव पट्ट्यातून पूर्व भागात 40 सेल्सिअस तापमान, 40 ते 42 सेल्सिअस तापमान असणार आहे आणि पश्चिम भागात 36-38 सेल्सिअस तापमान असणार आहे. एकंदरीत उकाडा ही उद्या जाणवणार आहे बऱ्यापैकी. उद्या पावसाचा जोर पाहायला गेलं तर मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लोणार ह्या भागात हलकासा पाऊस आहे. लोणारला बऱ्यापैकी चांगला आहे. पुणे, दापोली ह्या परिसरात हलकासा पाऊस दिसतोय. सातारा, अकलूज, सोलापूर परिसरात चांगला पाऊस दिसत आहे. अकलूज परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस दिसतोय. सांगलीचा उत्तर भाग, विजापूर, जत परिसर ह्या भागातसुद्धा उद्या चांगला पाऊस असणार आहे असं दाखवत आहे. गोकाक, बागलकोट, हुबळी मध्यम पावसाची शक्यता वाटते. चिकमगळूर, बेल्लूरू, हिंदपूर ह्या परिसरातसुद्धा चांगला पाऊस आहे उद्या. लोणार, नांदेड आणि पुसद ह्याही भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. लातूर, बिदर, सोलापूर या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाची उद्या शक्यता आहे. एकंदरीत पाहता पावसाचा जोर बऱ्यापैकी चांगला वाढत चाललेला आहे. नागपूर परिसर, गोंदिया परिसर, वर्धा परिसरातसुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे. नागपूरला चांगला पाऊस पडेल असं वाटतंय. हाच जे काय स्थानिक वातावरण निर्माण होत चाललेलं आहे हे 6 तारखेपर्यंत टिकणार आहे. 6 तारखेच्या पुढे मान्सूनने जोर धरेल असं वाटतं. एकंदरीत पाहता 36 तासाचा जर अंदाज घ्यायला गेला तर जळगाव, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरला हलका पाऊस
आणि नांदेड, चंद्रपूर, हैदराबाद, सांगली परिसर, सातारा, पुणे परिसर, सर्व सातारा, सांगली, पुणे परिसर हलका ते मध्यम पाऊस. आणि इकडे विजयपूर, गोकाक, बागलकोट, कर्नाटक परिसरामध्ये, गोवा परिसर ह्या चांगला मुसळधार पाऊस पडायची शक्यता या 36 तासात दिसून येत आहे. गोवा, हुबळी आणि इकडे कुंडापूरला चांगला म्हणजे मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. कोप्पल, दावणगेरे हलकासा, म्हणजे कर्नाटकातून सुद्धा पावसाची शक्यता, हलक्या मध्यम पावसाची शक्यता बनत चाललेली आहे या 36 तासामध्ये. सोलापूर, कलबुर्गी, लातूरला सुद्धा हलका मध्यम पाऊस चांगला पडणार आहे. कर्नाटक ते तेलंगणा ह्या परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे. कोप्पल, दावणगिरी, बळ्ळारी, अनंतपूर, पदव्युत्तर हैदराबाद साईडचा परिसर सुद्धा चांगला आहे. लोणार, पुसाडा, अकोला, अमरावती, नागपूर ह्या परिसरात चांगला पाऊस आहे. चंद्रपूर, गडचिरोली ह्या परिसरात सुद्धा हलका मध्यम पाऊस दिसत आहे. आणि बऱ्याच भागांनी म्हणजे कसं आहे, पावसाने आता तर जोर धरलेला आहे असं दिसून येतं.